बापरे, म्हणजे मी नसताना इथे बरंच रामायण झालं म्हणायचं. तू मला हे सांगितलंच नाहीस की सौरभची काय रिॲक्शन जेव्हा त्याला पहिल्यांदा कळलं की तो बाबा होणार आहे. ॲज एक्सपेक्टेड. मला घरी चल असा आग्रह करत होता. खूप 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 खुश आहे तो. मी आणि बाळ याच्याशिवाय काही सुचतच नाहीये त्याला. हा, म्हणजे आता तुझं अमेरिका कॅन्सल का? नाही नाही, मी येणार आहे तुमच्या बरोबर. नक्की? हो. तुला एक सांगू का राधा, तू आणि सौरभ ह्यांच्याबरोबर सारखं तळ्यात मळ्यात करताना माझी फार दमछाक होते. म्हणून मी आता ठरवलं, आता मी फक्त तुझा विचार करणार. तू आणि माझा होणारा नातू किंवा नात जे काय असेल ते, फक्त त्यांचाच विचार करायचा, बाकी कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. गुड. चला, आपल्याला अमेरिकन कॉन्सुलेट मध्ये जायचंय ना? मग तुला घेऊन जायला तर आले मी. चल. चला. मध्या, अरे काय शोधतोयस? अरे काय शोधतोय म्हणजे जरा मदत कर ना शोधायला. काय शोधू? माझी बडोद्याची प्रॉपर्टी आठवते तुला? अरे हो, ती आता उपयोगाला येईल नाही का? हा, मला आठवतंय ते कागदपत्र. हा, कुठल्या तरी निळ्या फाईलीत होते. थांब बघतो मी याच्यात. निळ्या फाईलीमध्ये होते? हो. अरे शोध ना मग. शिवाय ना माझे काही बॉन्ड्स आहेत आणि ही सगळी प्रॉपर्टी, हे सगळे बॉन्ड्स माझ्या एकट्याच्या नावावर आहेत रे. सीमाचा काही उल्लेख सुद्धा नाहीये तिथे. कळलं की नाही? हे सगळे विकून आपल्याला काही पैसे जमवता येतील. मध्या, मी सुद्धा माझी प्रॉपर्टी गहाण ठेवून केलं असतं रे, पण वेड्या, मैत्री वेगळी, व्यवहार वेगळा. तुझी मुलं बाळ आहे, सुना आहे, त्यांना दे बाबा सगळी प्रॉपर्टी. अरे पण तो प्रश्न आता मिटलाय. हा संभाव्य धोका ओळखून माझ्या मुलांनी ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून सुद्धा घेतली आहे आणि मी त्यास पसंती दिली. फक्त त्यांना सांगितलंय, माझा अग्निसंस्कार करण्याचा हक्क माझ्यासाठी राखून ठेवा, थोडे तरी पैसे माझ्यासाठी ठेवा. तेवढा तरी हक्क मी बजावायला हवा की नाही? चारू, आयुष्यभर आपण सगळे कमवतो ते कोणासाठी? आपल्या मुलांसाठी. बरं झालं तुझ्या मुलांनी आधीच सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली. नाहीतर तू दानशूर कर्ण सगळी प्रॉपर्टी मित्राला, संस्थेला, कोणाला तरी देऊन मोकळा झाला असतास. आणि घारू, खरं सांगू, इतकं प्रेम माझ्यावर नको रे करूस की मला ते ओझं वाटायला लागेल. चल जरा बाहेर चक्कर मारून येऊया. तोच विचार करून मलाही गुदमरल्यासारखं होतं. हो ना, कर्जाचा एवढा मोठा डोंगर आहे डोक्यावर आणि काही प्लॅनही नाहीये. कर्ज फेडायचं तर सोडच, पण रोजचा खर्च कसा भागवायचा हाच मोठा प्रश्न भेडसावतोय बघता. 1 वर्षासाठी बाबा आपल्याला मदत करतील. त्यांचा फोन आला होता. ती काळजी मिटली आता. दुकान आणि घर दोन्ही यशने विकलंय, त्यामुळे तो तर इतका हवालदिल झालाय ना, त्याला हेच कळत नाहीये की कुठून आणि कशी सुरुवात करायची. वेळ नाहीये फारसा आपल्या हातात. मला तर आता असं वाटतंय काही चमत्कार घडला ना तरच आपण याच्यातून सुटू. ह्या सगळ्यामध्ये धीर न सोडणं हे सगळ्यात महत्वाचं. अंजू, आपले पाय लटपटले ना तर मग सगळंच संपेल.
कितीही काळजी वाटली तरी सुद्धा आपले पाय घट्ट रोवलेले हवेत, भक्कम. तरच आपण हा डोंगर पार करू शकू. दादा मात्र केदार बद्दलचे बोलायचे ना, तेच करतात. जाऊ दे संजू, जाऊ दे का. त्याच्यासमोर आपण सगळेजण एक आहोत. हे कमी आहे का? निघेल ग, काहीतरी मार्ग निघेल. चल चल बाहेर फिरून येऊया. चल जाऊयात. मी ना कोहूला घेऊन येते. तिलाही खूप दिवसात कुठे नेलं नाहीये. आलेच. सौरभ, थँक गॉड तू आलास. रिया, मी तुला फोनवरच सांगितलंय मी ग्रुप सोडतोय. कम ऑन सौरभ, आता शोध मिळालेत का परत? व्हॉट इज दिस नॉनसेन्स अगेन? कम ऑन. प्लीज यार, ट्राय टू अंडरस्टँड यार. माझ्या रागावर नाही ताबा राहत. कोणी काही बोललं ना, मला नाही सहन होत ते. मग परत काय करणार? मी काहीतरी बोलणार, भांडणं होणार, परत ग्रुप सफर होणार. त्यापेक्षा नको ना ते यार. अरे पण मॅमची अटच आहे, ड्रम्सवर तू नसशील तर शोज कॅन्सल. सौरभ, हे बघ सौरभ, तू थोडंसं शांत डोकं ठेवून विचार कर. मॅडमनी तुझ्यातलं टॅलेंट बघून ही जागा आणि सगळे शोज परत दिलेत. आता तू असा वेडेपणा करू नकोस. अरे ड्रम्सवरती तू नाही म्हटल्यानंतर त्या भडकल्या. हे बघ सौरभ, तू ताबडतोब हा ग्रुप जॉईन कर पुन्हा आणि कमिट केलेले निदान 9 शोज तरी कर ना. मग पुढचं पुढे बघू आपण. अरे तू कर हे शोज. हे बघ सौरभ, तुझ्यावरती आता सगळ्या ग्रुपचं भवितव्य अवलंबून आहे, तेव्हा तू उगाच आक्रस्ताळेपणा करू नकोस. ओके गाईस, मी हे शोज करतोय. थँक्यू सो मच. रिया, सौरभ, तुम्ही दोघं माझ्याबरोबर चला. माझं आणि मॅडमचं बोलणं झालेलं आहे. मॅडमना तुमच्या बरोबर सगळं डिस्कशन करायचं आहे. प्लीज का. या. सौरभ, हं? लेट्स गो. हो चल. घ्या जावई बापू, तुमच्या आवडीचे गुलाबजाम. अरे वा, माझ्या आवडीनिवडीची बरीच माहिती आहे तुम्हाला. अहो तुमची बायको आहे ना, सतत भुणभुण चालू असते तिची कानाशी. केदारना हे आवडतं, केदारना ते आवडत नाही, त्यांच्या आवडीचं सगळं कर. मग नको करायला. हे मात्र मान्य करायलाच पाहिजे. बाकी कोणी माझ्यावर प्रेम करत असेल नसेल, पण माझी बायको गार्गी माझ्यावर खूप प्रेम करते. केदार, मी काय म्हणतोय की वेल ऍक्च्युली यू सी, ऑल सेड अँड डन, वस्तुस्थिती ही आहे की तुमच्या घरावरती संकट कोसळलंय आणि तुमच्यावरचं संकट हे आम्ही आमच्यावरचं संकट समजतो. हो, अगदी बरोबर. त्यामुळे मी असं प्रपोज करतो की ते 10 कोटींचं जे कर्ज आहे ते आम्ही फेडतो. म्हणजे तुमची जमीन, बंगला आणि इतर गोष्टी आपण त्या कारखानिसांकडून सोडून घेऊया आणि मग आपसातला जो व्यवहार आहे तो आपल्याला नंतर बघता येईल, नाही का? नाही, असं करायला काही हरकत नाहीये माझी. पण म्हणजे कर्ज उतरल्यानंतर जे काही सोडवून आणलेलं असेल ते सगळं आपल्या गार्गीच्या नावावर व्हायला हवं. सरिता, काय बोलतेस तू हे?
धर्माधिकाऱ्यांनी गार्गीचा किती मोठ्या मनाने स्वीकार केला हे विसरलीयस का तू? त्यांनी राधाला घराबाहेर काढलं, पण गार्गीच्या प्रेग्नन्सी बद्दल कुणीही चकार शब्द तोंडातून काढलेला नाही. केदारनी आणि त्या घरातल्या प्रत्येकाने गार्गीच्या बाळाचा केदारचंच बाळ आहे म्हणून स्वीकार केलाय. त्यामुळे आता उपकारांची परतफेड करण्याची आपली वेळ आहे. मनाचा मोठेपणा दाखवण्याची आपली वेळ आहे आता. बाबा प्लीज, काही गरज नाहीये त्यांना एवढी मदत करायची. आणि आई म्हणते तेही बरोबरच आहे. सगळा टेंबा काय तो त्या सीमा बहिणीच मिरवणार. हो ग, आणि सगळं चांगलं झालं की सगळं काय ते त्या सौरभच्याच घशात जाणार. बाबा हो, दादा आणि घरातले यांच्याशी किती वाईट वागतात ते तुम्ही कधी बघितलं नाहीये. मी बघतेय. हे बघा, मला तरी असं वाटतंय की आपण त्यांना मदत करायची काही एक गरज नाहीये. आणि मदत करायचीच असेल तर आई म्हणते तसाच व्यवहार करू आपण. केदार, तुम्हालाही असंच वाटतंय का? युवती मना दारुण रण रुचिर प्रेम से केले रण भजना संसार. तुम्ही प्लीज पुढे होता का? आम्ही आलोच. ठीक आहे. काय ग, काय झालं? सौरभ, मला असं वाटतंय की तू एकटाच आज जावंस. का? अगं रिया, आपल्या दोघांना बोलावलंय आज, आणि आपल्या ग्रुपची तू लीडर आहेस. मी एकटा जाऊन काय करू? रिया, आणि तुला माहिती आहे माझं आणि त्या रेवतीचं पटत नाही. आमचं 4 वेळा भांडणं नाही झालं यार. सौरभ, तो तिचा स्वभाव आहे किंवा पद्धत आहे समज. तिने तुला माफ केलं आणि सगळे शोज परत दिले, यातच सगळं आलंय. आणि हे बघ, तू शेवटपर्यंत चिकाटी सोडली नाही, अपमान सहन केलेस आणि तरीही ग्रुपसाठी धडपड केलीस. हे तिने कुठेतरी नोट केलं असणार आहे ना. आय थिंक शी इज प्रिटी इम्प्रेस्ड बाय यू. अरे पण रिया. सौरभ, मी हे सगळं यासाठी सांगते कारण तू आता एक खूप डिफिकल्ट सिच्युएशन मधून चाललास. आणि जी रक्कम तुला उभी करायची आहे ना, ती इतकी मोठी आहे की मी इमॅजिनही नाही करू शकत. पण ती रक्कम रेवतीसाठी काहीच नाही. गॉट इट? व्हॉट? वेळ लागलाय का तुला? आता काय ते 10 कोटी रुपये रेवतीकडनं मागू मी? हे बघ, भडकलास ना. हे जे तू असं इम्पल्सिव्हली रिॲक्ट करतोस ना, तिथे गडबड होते तुझी. नीट ऐक, रेवतीकडे पारखी नजर आहे आणि ती तुला लाईक पण करते. व्हॉट? म्हणजे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, तिने नक्कीच तुझ्यामध्ये काहीतरी बघितलंय सौरभ. म्हणूनच तू ग्रुपमध्ये नाही म्हटल्यावर तिने सगळे शोज पुन्हा कॅन्सल केले. सौरभ, तिने मनात आणलं ना, तुझं लाईफ चेंज करेल. शिवाय तुला इतका पैसा दुसऱ्या कुठल्याही फील्डमधून नाही मिळू शकत. तुला तुझ्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी तिच्या थ्रू काहीतरी मार्ग मिळू शकेल ना. हीच संधी आहे सौरभ. मी कष्ट करेन, खूप मेहनत करेन, आणि ते 10 कोटी रुपये मी उभे करेन. आणि सौरभ, तू विसरतोयस की तू राधाला प्रॉमिस केलंयस. आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, मी नक्की मेहनत करेन. राधा इतका मोठा होईल ना की आपल्या बाळाला त्याच्या बाबांचा नक्की अभिमान वाटेल. स्वतःला प्रूव्ह करेन आणि मग ताठ मानेनी तुला आणि बाळाला आपल्या घरी घेऊन जाईल. ते प्रॉमिस पूर्ण करायचं ना तुला. हो. मग हीच संधी आहे. तुझी मैत्रीण म्हण किंवा बहीण म्हण, आणि माझा ऐक. बी फोकस्ड, आज जा आणि डील कर. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. सौरभ, भावनेच्या भरात आपण वेडेवाकडे वागतो, पण झालेल्या चुका दुरुस्त करणं ही असतंच ना आपल्या हातात. लग्न तुटणं म्हणजे काय मला माहित आहे. तुझं आणि राधाचं लग्न तुटता कामा नये, पण त्यासाठी तू तुझ्या पायावर उभं राहणं फार महत्वाचं आहे.
काय मार्ग सापडला काय सीमा बहिणी? बघूया. आपले प्रयत्न तर चाललेच आहेत ना. पण यश, तुम्ही टेन्शन नका घेऊ. निघेल काहीतरी मार्ग. त्यांच्या आजारपणात तुम्ही खूप केले आमच्यासाठी. खरं सांगू का, आता आम्हाला तुमच्याकडनं पैशांची नाही तर मानसिक आधाराची अपेक्षा आहे. ह्या काय बोलण्यात आला तुमचा सीमा वहिनी? अहो, या घराच्या मागे खंबीरपणे मी नेहमीच उभा राहीन. पण मार्कंड गेल्याचा आणि त्यानंतरच्या कर्जाचा मोठाच फटका बसलाय या घराला, म्हणून थोडा आतून हल्लोय. खरं सांगू यश, मला असं वाटतंय की मी सौरभचे इतके लाड नको होते करायला. तेच नडतंय आता. नाही तर कदाचित त्यांनी हे सगळं सावरलं असतं. पण त्याला परिस्थितीचं गांभीर्यच कळलेलं नाहीये. वाटलं होतं त्याच्या त्या डान्स ग्रुप बरोबर जाऊन तो तिथे सेटल होईल, पण नाही. तिथेही घोळ घालून ठेवला याने. प्रत्येक वेळेस असं इमोशनल होऊन कसं चालेल मला सांगा ना. बाहेरच्या जगात वावरताना आपले मान अपमान, आपले इगोज हे बाजूला ठेवावे लागतात, हे त्याला अजूनही कळलेलं नाहीये. आणि समजा काढला तरी एवढी मोठी रक्कम एवढ्या कमी वेळात कशी उभी करणार तो? नाही यश, कर्जाच्या बाबतीत माझी सौरभकडनं काहीच अपेक्षा नाहीये. पण घरावर आलेल्या या संकटामुळे जर सौरभ जरा सिरियस झाला, आपल्या कामाच्या बाबतीत फोकस झाला, करिअरकडे जरा लक्ष दिलं, खरं सांगू 1 रुपया जरी कमावला ना तरी मला खूप सुख वाटेल. तशीच जर वेळ आली तर आपण माझ्या बाबांकडे जाऊन राहू. काय वाटेल ते करू आपण. पण आता सौरभला दिशा ही मिळायलाच हवी. ऑफकोर्स आय विल बी देअर. मजिठ्यांची पार्टी कोण मिस करणार? वेळ लागलाय का मला? अहो, हजारो लाखोचे डील्स होतात त्या पार्टीत, माहिती आहे ना. नो, आय विल नॉट मिस इट. ऑफकोर्स. हो हो, त्यांना आपल्याकडून हो सांगून टाका. मॅडम. येस. एक मिनिट. पंडितजी, तुम्ही आणि प्रियांका जरा बाहेर थांबा. ठीक आहे मॅडम. मॅडम. हा, काय म्हणत होता? मला सांगा, ड्रेस कोड काय आहे? व्हॉट? राजस्थानी? राजस्थानी आहे? नाही नाही नाही. व्हॉट? हे साफ कर आणि फोन करून शिपायला दुसरा चहा घेऊन यायला सांग. क्विक. बघू नकोस. सौरभ, तिने मनात आणलं ना तुझं लाईफ चेंज करायचं. शिवाय तुला इतका पैसा दुसऱ्या कुठल्याही फील्डमधून नाही मिळू शकत. तुला तुझ्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी तिच्या थ्रू काहीतरी मार्ग मिळू शकेल ना. हीच संधी आहे सौरभ. मला वाटलं मिस्टर शर्मा आहेत, त्यांनी गाशा गुंडाळून इव्हन हा देश सोडून गेले असतील. हॅलो मॅडम, साठी एक चहा पाठवा अजून.
ऍक्च्युली तुमच्याशी एका अल्बमच्या संदर्भात बोलायचं होतं. हो, येस, तोच अल्बम. जमीन. ऑफ कोर्स. और भाभी जी से कहना दैट आई एम डाइंग टू सी हर.